औसा शहरामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सध्या आमदार महोदयांच्या निगराणीखाली, त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या भाजप-प्रणीत प्रशासन होत असताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। ही परिस्थिती राज्यात सगळ्याच ठिकाणी आहे। स्थानिक आमदार या ठिकाणी त्याचं नेतृत्व करत आहेत, काम करत आहेत। वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या नगरपालिकेत 2022 पर्यंत होती, परंतु आमचे महायुतीचे आमदार, भाजपचे आमदार यांनी हे संकेत पाळले नाही, हे सूत्र पाळले नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेपासून या ठिकाणी रोखलेला आहे। आम्ही आमच्या मागण्या या ठिकाणी सतत या प्रशासनासमोर मांडत आहोत, परंतु त्यांनी या ठिकाणी याचा कसलाही विचार केलेला नाही। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे आणि सातत्याने औसा शहराचे हाल होत असताना आम्ही शांत बसू शकत नाही, कारण औसाच्या लोकांनी, औसावासियांनी आम्हाला या ठिकाणी मोठं केलेलं आहे आणि त्यांचं ऋण आम्ही कायम या ठिकाणी मानत राहू आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत। या निमित्तानं खेळमांडला हे आज जे आम्ही आंदोलन करीत आहोत, त्या निमित्तानं औसा शहरामध्ये सफाई व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना, घंटागाडी बंद असताना, सफाई कर्मचारी संपावर असताना, या ठिकाणी त्यांना 4-4 महिन्यापासून पगार दिला जात नसताना या ठिकाणी औसावासियांचे स्वच्छतेअभावी आरोग्याच्या प्रश्नाविषयी गंभीरतेने या ठिकाणी दखल घेण्यासाठी आम्हाला हा मार्ग या ठिकाणी उचलावा लागला। त्याचबरोबर औसा शहरामध्ये आज नळधारकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। 10 दिवस, 15 दिवस, कुठं 20 दिवस, कुठं 25 दिवस या ठिकाणी नळाला पाणी पुरवठा होत नाही। 100 कोटीची योजना या ठिकाणी आम्ही केलेली असताना आज या ठिकाणी औसा नगरपालिकेमध्ये कृत्रिम अशी पाणी टंचाई झाली आहे। शहराचे जे खांब आहेत त्याला दुरुस्तीची, लाईटीची दुरुस्तीची कामं केली जात नाही। केवळ फक्त आणि फक्त शहरामध्ये बोगस कामे या ठिकाणी चालू आहेत। कच टाकून बोगस सिमेंटचा वापर करून कोट्यावधीची कामं केली जात आहे। या उपर या ठिकाणी औसावासियांनी त्यांना ज्या विधानसभेमध्ये जे कमीचं मतदान दिलं, जे या शहरामधून मायनस असं मतदान दिलं, त्याचा कुठेतरी राग मानून आज औसा शहरांचा छळ या ठिकाणी माननीय आमदार महोदयाकडून या ठिकाणी होत आहे आणि या निमित्तानं औसा शहराचं वैभव धोक्यात आलेलं आहे। औसा शहराचं महत्त्वही धोक्यात आलेलं आहे आणि औसा शहरातील महत्त्वाचं असं केंद्र असलेलं, प्रशासकीय केंद्र असलेलं आपलं औसा तहसील या ठिकाणी त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे। औसा शहरापासून 50 गावे या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे आणि कुठेतरी माझ्या औसा शहरवासियांचा जो व्यापार कुठेतरी थांबणार आहे याची भीती या ठिकाणी मला वाटत आहे। त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। औसा MIDC एक महत्त्वाचं असं केंद्र आहे, त्याचंही या ठिकाणी विस्तार न करता ती MIDC दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पडवलेली आहे। तोही चुकीचा या ठिकाणी काम केलेला आहे। औशाचे जुने बस स्टँड आहे, ती जागा हडपण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे। तिथं लाख रुपयाचं तरी काम सांगा मला, तिथं काँक्रीटचा एखादा खडा या ठिकाणी टाकला गेला आहे का, हा सुद्धा सवाल मी या निमित्तानं उपस्थित करतो। आज अनेक कोटीचे या ठिकाणी निधी आणला जात आहे, परंतु त्याची गुणवत्ता कुठं आहे, हे गुणवत्ता या ठिकाणी राहायला हवी। असे अनेक प्रश्न आहेत। या उपर जो ड्रोनद्वारे त्यांनी या ठिकाणी आपल्या औसा शहरावर, आपल्या घरधारकावर हल्ला केलेला आहे, त्या ड्रोनचं उद्घाटनसुद्धा माननीय आमदार महोदयांनी केलं आणि या ड्रोनद्वारे त्यांनी माझ्या औसा शहरवासियातील घरांची या ठिकाणी अचूक अशी गिनती केली, मोजमाप केलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर कर लावण्याचं काम आणि हे पाप या ठिकाणी केलेलं आहे आणि आमदार महोदयांनी हे जे काम केलेलं आहे त्याचा या ठिकाणी आम्ही पुरेपूर शब्दामध्ये निश्चितपणे निषेध करतो आणि या उपर जनतेच्या मनातले अनेक प्रश्न या ठिकाणी आम्ही या निमित्ताने मांडले आहे आणि हा जो सगळा खेळ होत आहे, जो खेळ मांडलेला आहे, याचं नेतृत्व माननीय आमदार महोदय करत आहे आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी अफसरशेख युवा मंचच्या माध्यमातून याला धडा शिकवणार आहोत।